आणखी एक महत्त्वाची बातमी, परभणीमधील संपूर्ण स्थिती नियंत्रणामध्ये आहे असं शहाजी उमप यांनी म्हटलेलं आहे। संविधान पुस्तिकेचा अपमान करणाऱ्याला अटक करा असं शहाजी उमप यांनी म्हटलंय। आंदोलकांना शांततेचं आवाहन, आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। डीआयजी शहाजी उमप यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे। सर, काय सांगाल, सकाळपासूनची स्थिती पाहिली तुम्ही, कशी स्थिती आहे? आज सकाळी शहरामध्ये बंद पुकारण्यात आलेला होता। काल कलेक्टर ऑफिसच्या समोर जे प्रिअम्बल आहे तर त्या प्रिअम्बलची काच फोडल्यावरून हा तणावाचा प्रसंग घडलेला होता। काल जे प्रकार घडले त्याच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केलेली आहे। आज देखील बंद आणि निवेदन, जिल्हाधिकारी यांना निवेदन, अशा प्रकारचा कार्यक्रम आंदोलनकर्त्यांकडून होता। त्या संदर्भामध्ये मोर्चासाठी येताना ठिकठिकाणी जे काही बोर्ड आहेत, इस्पेशली काही व्हिडिओ कॅमेरे आहेत, CCTV कॅमेराज, तर त्यांना डॅमेज करण्याचा प्रकार झाला। काही ठिकाणी रस्त्यावरती टायर टाकून त्याला जाळण्यात आलं। तर एकंदरीत ह्या परिस्थितीमुळं काहीसा तणाव होता। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि काही पुरुष त्या ठिकाणी गेले होते आणि तिकडेही काही डॅमेज त्यांनी केलेला आहे। परिस्थिती आता नियंत्रणाखाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता कुणी नाही, बाहेरही कुणी नाही आणि रस्त्यावरती आता आमची पूर्ण पेट्रोलिंग सुरू आहे। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।